नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन टॉपिकवरती. एक असा टॉपिक जो कुठलीही स्पर्धा परीक्षेची जर भरती यायची असेल ना तर त्याच्याशी संबंधित आहे. आणि हा टॉपिक जर समजला तुम्हाला तर ॲक्च्युअल भरती कधी येऊ शकते किंवा भरती प्रक्रियेमध्ये आकृतिबंध जे असतं ना तर त्याचं नेमकं काय काम असतं, आकृतिबंध म्हणजे काय असतो, तो कसा तयार केला जातो आणि स्टेप बाय स्टेप आकृतिबंधाच्या प्रोसेस काय असतात हे जर कळलं तर एकंदरीत आकृतिबंध तयार होण्यापासून तर ॲक्च्युअल जाहिरात येण्यापर्यंत किती वेळ लागू शकतो याची टेंटेटिव्हली एक अंदाज तुम्हाला नक्की येणार आहे. आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आकृतिबंध म्हणजे काय, कसा तयार होतो आणि स्टेप बाय स्टेप त्याची जी प्रोसेस आहे तर ती समजायला पाहिजे. चला सुरू करूया हा व्हिडिओ जो आहे. तत्पूर्वी आपली जी 49 रुपयामध्ये जी बॅच आहे, बॅच म्हणण्यापेक्षा आपली जी संपूर्ण विषयाच्या नोट्स आहेत तर त्या नोट्स तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये रोजचं करंट अफेअर जे आहे तर तेही तुम्हाला अवेलेबल होतं. आपलं महावृत्त जे डेली PDF आहे, नोट्स आहे सगळ्या विषयाच्या, त्या देखील तुम्हाला मिळतात. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तुम्ही कव्हर करू शकता. फोटो काही टाकता आला नाही. ठीक आहे, चला आता सुरू करूया की आकृतिबंध म्हणजे काय. प्रत्येक प्रशासकीय विभागात भरती निघते त्यावेळेस आकृतिबंध तयार करण्याची प्रक्रिया असतेच. आकृतिबंध म्हणजे काय की बाबा, आकृतिबंध म्हणजे एखाद्या प्रशासकीय विभागात कोणती पदे असतील, ठीक आहे, कोणती पदं असतील, प्रत्येक पद किती संख्येचे असतील, ते पद भरलं किंवा पद निर्मिती झाली तर त्यामध्ये किती पदं असणार आहेत, त्यांची वेतन श्रेणी काय असेल, ठीक आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, सेवा अटी नियम आणि आरक्षण यांचा अधिकृत आराखडा म्हणजे काय आहे, आकृतिबंध आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत आकृतिबंध मंजूर होत नाही तोपर्यंत कोणतीही भरती काढता येत नाही. कारण याच्या मागचं असं आहे की प्रत्येक 6 महिन्यानंतर आकृतिबंध जो आहे तो प्रत्येक विभागाचा बदलत असतो. नवीन लोक भरायच्या अगोदर आपल्याकडे सध्या किती रिक्त जागा आहेत, किती लोक रिटायर झालेले आहेत, प्रत्येक वर्षी लोक रिटायर होतात. बऱ्याच वेळेस काय की अपघाती निधन होतं किंवा कंपनी म्हणजे काय म्हणता येईल की कामावर असताना काहींचं म्हणजे दुरावतात ते आपल्या फॅमिलीपासून, तर अशा वेळेस आकृतिबंध जो आहे ना तर तो बदलत असतो. म्हणून कुठलीही भरती यायची असेल ना तर त्या अगोदर आकृतिबंध गरजेचं आहे. आणि याच गोष्टीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की आपली जी तलाठी भरती आहे तर ही तलाठी भरतीचा आणखी आकृतिबंध आलेला नाही, म्हणून मी छाती ठोकपणे सांगत होतो की ही जाहिरात डिसेंबरपर्यंत येणार नाही आणि ती आलेलीही नाही ना. आता पुढचा जो टप्पा आहे तर तो पाहूया की समजा एखाद्या विभागाला जर आकृतिबंध काढायचा असेल तर त्या पदांची गरज आहे की नाही हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं जातं की निश्चित केलं जातं. म्हणजे एखादा प्रशासकीय विभाग आहे, लेट्स से की महसूल आणि वन विभाग आहे, तर सध्या किती कर्मचारी कार्यरत आहे, त्यांची संख्या, रिक्त पदाची संख्या, काही नवीन शासकीय योजना आहे का, कामाचा ताण वाढलेला आहे का, काही डिजिटलायझेशनमुळे आणखी कामाचा लोड वाढलेला आहे का, काही नवीन क्षेत्रीय कार्यालय उभं केलेले आहे का, योजना आणि प्रकल्प यांचा अभ्यास करता खरोखर माणसांची गरज आहे का. म्हणजे या आधारे नवीन पदाची गरज आणि रिक्त पदं भरण्याची आवश्यकता आहे की नाही हे निश्चित केले जाते. समिती वगैरे ज्या तर त्या नेमल्या जातात की अगोदर सगळा जो आराखडा जो आहे प्रत्येक विभागावरती म्हणा किंवा जिल्ह्यावरती, तालुका लेवलचं जर ऑफिस असेल तर तिथलं काम व्यवस्थित चालू आहे का, चालू जर नसेल तर त्यासाठी काय काय प्रॉब्लेम येतात, काही अतिरिक्त माणसांची गरज आहे का, कामाचा लोड किती मागे आहे, तर या सगळ्यांची निश्चिती होते. आणि नंतरच पदांची गरज निश्चित लक्षात घेऊन आराखडा जो आहे तर तो पुढच्या टप्प्यात जातो. तो म्हणजे पदांची वर्गवारी ठरवली जाते. जसं की गट अ, गट ब, गट क आणि गट ड या आता आपल्याला पद भरती करायची आहे, तर मग गट अ चे किती भरायचे, गट ब चे किती भरायचे, गट ड चे किती भरायचे, कोणकोणती पदं भरायचे, नंतर मग त्यांची संख्या किती भरायची हे पण आहे. आणि नंतर मग हे पद कायमस्वरूपी भरायचं आहे का कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचं आहे. जसं तर आता या शासनानं प्रशासकीय मनमानी करून सगळे गट ड मधले पदं जे आहेत तर ते आपल्याच नातेवाईकाच्या म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालून पोरांना डायरेक्टली विकायचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील लोकांना आता इथून पुढे आपल्या पोरांसाठी म्हणजे शिकायचं असेल किंवा त्यांना जर शिकवायचं असेल तर कशासाठी शिकवायचं, हे कॉन्ट्रॅक्टरच्या हाती आपले पोरं विकले जावे म्हणून शिकवायचं का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे कंत्राटी होणार की कायमस्वरूपी होणार की स्थायी पद आहे, हे काय होतं की भरतीवरती ठरतं. आणि काही जे पद जे आहेत ना तर ते प्रमोशनने देखील भरल्या जातात. प्रमोशननी झालं तर मग खालचं जे पद रिक्त जाणार आहे तर तिची जागा जी आहे तर ती वर्गवारी ठरवली जाते. आणि त्या पदाविषयी पुढची जी पायरी आहे तर ती होते मसुदा आकृतिबंध तयार केला जातो. ठीक आहे, आकृतिबंध त्या विभागाकडून तयार केला जातो. नंतर विभाग प्रत्येक पदाचं नाव, ठीक आहे, कोणते पद भरायचे आहेत त्याचं नाव,
पदसंख्या किती पदं भरायची आहे, जसं की लिपिक भरायचे असेल, तलाठी भरायचे असेल, तलाठी हे एक पद झालं, पण तलाठी आपल्याला किती पदं भरायची आहे ते, त्यांची पेमेंट सॅलरी किती असणार आहे ते, नंतर त्यांची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, बऱ्याच वेळेस तुम्हाला अनुभव देखील विचारला जातो, तर अनुभव किती लागणार आहे ते, बऱ्याच वेळेस टायपिंग देखील विचारलं जातं वेगवेगळ्या पदासाठी, काय कम्प्युटरची पात्रता असते, वयोमर्यादा असते, ठीक आहे, आणि सेवा अटी यांचा समावेश करून मसुदा जो आहे त्यालाच आकृतीबंध म्हटलं जातं. हा मसुदा जो आहे तर तो अंतिम मंजुरीसाठी तयार केला जातो. ठीक आहे, म्हणजे इथं फक्त काय झालं की मसुदा तयार केला. ठीक आहे, अगोदर समित्या होतात आणि नंतर मग पदाची संख्या निश्चित होते आणि नंतर मग अंतिम मंजुरीसाठी तयार केलेला असतो. नंतर काय होतं की मंजुरीसाठी त्या विभागाकडून वित्त विभागाकडे पाठवलं जातो. ठीक आहे, 5व्या स्टेपमध्ये वित्त विभागाकडून आर्थिक मंजुरी घेतली जाते, म्हणजे तयार झालेला मसुदा वित्त विभागाकडे पाठवला जातो. वित्त विभाग शासनावर होणारा आर्थिक खर्च, म्हणजे आता नवीन पद भरती केली तर त्यांना 60 वर्षापर्यंत पगार द्यावा लागणार आहे, मग हा खर्च कसा भागवणार, पगार द्यायचा आहे, इतर भत्ते आहे, पेन्शनचा भार आहे, तसंच इतर पदसंख्या आवश्यक आहे का याची तपासणी देखील करतं वित्त विभाग जे आहे ना, तर ते खरोखर पदांची गरज आहे का, कामाचं स्वरूप तसं आहे का, क्रॉस व्हेरिफिकेशन करतं. त्यांची देखील एक वेगळी समिती असते आणि जर त्यांना असं वाटलं की हा जो आकृतीबंध या डिपार्टमेंटने दिलेला आहे तर हा रास्त नाही आहे, तर त्यासाठी मग ते काय करतात, रिजेक्ट करतात किंवा मग ते सुधारणा करण्यासाठी परत ते डिपार्टमेंटला पाठवतात आणि नंतर मग सुधारित आकृतीबंध नावाचा देखील एक GR येतो आणि तो वित्त विभागाकडे जातो आणि नंतर मग त्यांची मान्यता येते न येते त्याच्यावर आहे. आर्थिक मंजुरीशिवाय आकृतीबंध पुढे जात नाही, म्हणजे त्या डिपार्टमेंटकडून जे शासनाची मुख्य तिजोरी आहे, वित्त विभाग आहे, यांच्याकडेच तो जातो, तिथून मंजुरी होते आणि नंतरच मग आकृतीबंध पुढे जातो. नंतर काय होतं नंतर बघा, वित्त विभागानं मंजूर केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाची तपासणी केली जाते. आता सामान्य प्रशासन विभाग इथं कशासाठी येतं, सेवा प्रवेश नियम करण्यासाठी, तयार करण्यासाठी. यानंतर फाईल जी आहे ना, तर ती सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली जाते. हा विभाग शासनाच्या धोरणानुसार पदसंख्या योग्य आहे का, आकृतीबंध नियमबाह्य तर नाही ना, आणि आरक्षण धोरणाचे पालन झालेले आहे का याची खात्री करतं. सामान्य प्रशासन विभाग जो आहे, आरक्षणाच्या ज्या अटी शर्ती ज्या आहेत तर त्या व्यवस्थित या आकृतीबंधात मांडलेल्या आहेत का, समाजावरती एखाद्या अन्याय झालेला आहे का, हे सगळं व्हेरीफाय करायचं आणि जे काही पदं आहेत तर त्यांच्यासाठी सेवा प्रवेश नियम जे आहे हे बनवण्याचं काम जे आहे तर ते सामान्य प्रशासन विभाग करतं. ठीक आहे, मीनवाईल यांच्यामध्ये जे कागदपत्र होतात, सामान्य प्रशासन विभागाचं प्रत्यक्ष वित्त विभागासोबत किंवा त्या पर्टिक्युलरली ज्या विभागाची जाहिरात आहे त्या विभागाची अंतर्गत पत्रव्यवहार चालत असतो. ठीक आहे, आणि नंतर पुढचा जो टप्पा आहे तर ते आरक्षण रोस्टर निश्चित केलं जातं. मागच्या भरतीमध्ये कोणत्या संवर्गासाठी किती % आरक्षण होतं, मग त्यानुसार यामध्ये काही चेंजेस करायचे का नाही, की दुसऱ्या कोणत्या एखाद्या संवर्गासाठी अतिरिक्त पदं द्यायची आहे, तर हे रोस्टर निश्चित केलं जातं. या टप्प्यावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दुर्बल घटक, EWS, खुला प्रवर्ग, तसेच महिला, दिव्यांग आणि माजी सैनिक आरक्षणानुसार पद वाटप केल्या जाते. ठीक आहे, म्हणजे वित्त विभागानं फायनल केलं की तुम्हाला याच्यात पदसंख्या कमी करायची आहे, नंतर फायनल झाली की नंतर मग त्यांचं आरक्षण रोस्टर करण्यासाठी हे विभाग जे आहे तर ते काम करतात. कधी कधी सायमल्टेनियसली आकृतीबंध तयार करणं आणि सामान्य प्रशासन विभाग हे दोन्हीही सायमल्टेनियसली काम करतात आणि नंतर ते एकदा त्यांचं आकृतीबंध प्रसिद्ध झाला की नंतर तो वित्त विभागाकडे जात असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने देखील काम होतं. 100 किंवा 200 पॉईंट रोस्टरनुसार आरक्षण निश्चिती जी आहे ना तर ती केली जाते. आता 100 आणि 200 पॉईंट कसे असतात, मी यावरती वेगळा एक व्हिडिओ बनवेल, म्हणजे त्यामध्ये आरक्षण कोणत्या वर्गाला कशानुसार दिले जातं, का असंच उठले सुटले कोणी याच्यासाठी एवढं त्याच्यासाठी तेवढं, तसं नसतं. ठीक आहे, तर ते देखील एक तो फार कॉम्प्लेक्स असा प्रकार आहे, तो मी वाटलं पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेल. नंतर 8वा भाग काय आहे की आकृतीबंध मंजुरीनंतर शासन निर्णय काढला जातो. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीमध्ये सगळे कॅबिनेट मंत्री असतात आणि मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री सगळे असतात आणि सगळ्यांच्या समक्ष आपण ही भरती घेतोय. महाराष्ट्र शासनावरती अतिरिक्त बोजा वाढणार आहे, तर मग सगळ्यांची संमती आहे का, मग तिथं संमती घेतल्या जाते. जर काही त्रुटी असेल तर सदरील विभागाला फायनान्शियल म्हणजे वित्त विभागामार्फत कळवण्यात येतं आणि नंतर मग त्याच्या त्रुटी दूर करून नंतर परत त्या भरतीसाठी कधी कधी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होते, तिथं शिक्कामोर्तब झालं की नंतर मग येतो शासन निर्णय, तिथं GR काढला जातो. सर्व विभागांची मंजूर मिळाल्यानंतर आकृतीबंध मंजुरीचा शासन निर्णय जो आहे तर तो काढला जातो. या निर्णयात मंजूर झालेली पदसंख्या
पदनाव, वेतन श्रेणी, लागू दिनांक, भरती कोणत्या प्राधिकरणामार्फत होणार आहे, म्हणजे TCS घेणार आहे, MPSC घेणार आहे, IBPS घेणार आहे, हे देखील तिथंच होतं. याची माहिती जी आहे तर ती दिलेली असते. अशा पद्धतीनं भरती जी आहे नंतर पुढच्या टप्प्यात येते, जे म्हणजे भरती प्राधिकरण निश्चित करणे, म्हणजे भरती कोणामार्फत भरल्या जाणार आहे आणि प्राधिकरण अधिकारी जे आहे तर ते देखील ठरवले जातात. कुठल्याही भरतीच्या अगोदर प्राधिकरण अधिकारी म्हणजे हे असे अधिकारी असणार आहे की या भरतीमार्फत यांना नियुक्ती देण्यासाठी केलेले असतात. ठीक आहे, ज्यामध्ये शासन निर्णयामध्ये भरती कोणामार्फत घेतले जाणार आहे स्पष्ट होते. उदाहरणार्थ MPSC, TCS, IBPS, MKCL जे जिल्हा निवड समिती अगोदर होतं ते, किंवा विभागीय निवड समिती, किंवा स्वतंत्र जर त्या एखादं डिपार्टमेंट असेल तर ते देखील भरती घेतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कधी कधी कॉन्ट्रॅक्टचे असेल तर डायरेक्ट फक्त मुलाखत आणि होतं. आपल्या ST महामंडळ भरतीच्या संदर्भामध्ये स्वतंत्र भरती कक्ष जो आहे तर तो नेमलेला आहे. प्रत्यक्ष शासनाकडून नाही, त्या महामंडळाकडून 17,450 ची भरती केलेली आहे. ठीक आहे, नंतर मग भरतीची जाहिरात काढण्याची परवानगी जी आहे ना तर ती दिली जाते. शेवटी संबंधित विभाग भरती जाहिरातीचा नमुना आणि मसुदा तयार करतात आणि आवश्यक अंतिम परवानग्या घेतात आणि नंतर अधिकृत भरती जी आहे तर ती जाहीर करतात आणि प्रसिद्ध करतात आणि तिथूनच प्रत्यक्ष भरती प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होते. अशा पद्धतीनं आकृतीबंध जो आहे तर ते 1 ते 10 स्टेप्समध्ये पूर्ण होतात. त्यामुळे कोणत्याही विभागाचा आकृतीबंध तयार होऊन प्रत्यक्ष जाहिरात येईपर्यंत मी जे तुम्हाला कंटिन्युअसली सांगत आलेलं आहे फ्रॉम द डे 1 की आकृतीबंध तयार झाल्यापासून जाहिरात यायला कमीत कमी 2, 2.5, 3 महिने, कधी कधी जास्तही लागू शकतात, किंवा जर फास्ट काम असेल तर कधी कधी 2 महिन्याच्या आत देखील होऊ शकतं. म्हणजे आता आकृतीबंध समजला म्हणजे तुम्हाला तिथून पुढे तुम्हाला अभ्यासाचा तुमचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला वाढवावी लागणार आहे. जास्त वेळ तुम्हाला अभ्यासात डोकं घालायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला आकृतीबंध नावाचा कागद चिटोरी तुमच्यासमोर आली त्यावेळेस. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या मनातील कुठल्याही प्रशासकीय विभागाबद्दल किंवा कुठल्याही प्रशासकीय समज डेव्हलप होण्यासाठी तुमच्या मनात जर काही प्रश्न आले असतील तर ते नक्की नोंदवा. त्यावरती मी व्हिडिओ स्वरूपात म्हणा किंवा कमेंट स्वरूपामध्ये तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. आता पुरतं एवढंच. आशा करतो पुन्हा भेटणं होईल. तोपर्यंत राम राम.